तुम्ही थोरात नाही जगलात. माता पितांच्या मांडीवर तुम्ही लाडात वाढलात. तुम्हाला नाही कळायचे आमच्या जीवनाची कर्तव्य काम. आम्हाला प्राण आल्यापासून ठाऊक आहे ती फक्त आबासाहेबांच्या डोळ्याची फार, ती राजदुतारीचे राजसिंहास आग्र्याच्या सुखेची आठवण झाली की मन कसं बेचैन. मोठा लाकडी कटाकटा तुटू लागते, रक्त पेटू लागतं आणि मस्तक जळू लागतं. एक 8 वर्षाचा पोळा आबासाहेबांच्या मागोमाग रानावळाचा भटकत असताना अजूनही आमच्या दृष्टीला स्पष्ट दिसतो. अंगात स्वर, पायाला टेंडरून फोड आले तरी हात आहे. मध्यरात्री एका ब्राह्मणाच्या घरी काम केलं. खरंच सुरू झालं. विराजतंत्र सल्ला, महाराज सही सलामत सुटायचं असेल तर युवराजाला मागं सोडून दौड करावी लागेल. घरातल्याने म्हणून तळमळत पडलेला ओरडे शब्द आणि तसाच तडफडत उठतो, धावत येतो आणि आबासाहेबांच्या कमरेला मिठी मारून केविलवाने हंबरला होतो. आबासाहेब, आबासाहेब, आम्हाला एकट्याला काही होणार. इवल्याशा पोटाने मागणी मिठी आबासाहेब पोलाच्या हाताने सोडतात आणि मान घरात आत पोट दाखवतात. पोटच्या मनाला ब्रह्मांड आठवतो. शेकडो वर्षांची पाठी बिन तक्रार करणाऱ्या पोराचे मान ओसरी म्हणून मान घरात जाईस तो पांढरे पांढरे होतात. आणि त्या रात्री आबासाहेब निघून जातात. आम्हाला भेटता आणि आमच्याशी युवराज, आम्ही तुम्हाला एकच सवाल असतो. आम्ही आमच्या पुत्राशी असे वागत असतो तर तुम्ही आमची गणना तुमच्या शब्दात केली असते. महाराष्ट्र तुम्ही आम्हाला बजावणार का? हे पश्चात बोल आम्ही कित्येक वेळा आमच्या दुःख्याला सुनावल्या, पण समजून पडत नाही. कुठेतरी खोलवर चढा गेला आहे तो सांगत आहे. बोलायला नको ते आम्ही बोलून, पण पुन्हा महाराजांच्या प्रेमाच्या गोष्टी तुम्ही आम्हाला पुसत जाऊ नका. कदाचित आम्ही कदाचित कसं कुणाचीच नसेल, कदाचित आबासाहेबांच्या मोठे आम्ही जन्म घेतला, इथेच आमची कसर घडली असेल. आम्ही आमच्या जन्माचे बालक असतो तर झोपडीचा जन्म देखील आम्ही दुसरे पसंत केला. तर आम्ही देखील दुनियेबरोबर महाराजांचे भक्त झालो असतो आणि दिलखुलासपणे आम्ही सुद्धा महाराजांचे राज झालेले असतो. तर झोपडीतल्या आमच्या माता पितांना आमच्या तोडक्याच्या पराक्रमामध्ये देखील आकाश वेगळं असतो. देवळात कारखाने आमच्या पदोपदी आमची अशी पाणउतारणा केला नसता.